नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांची आज फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुमचे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले होणार आहे. आता तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली. आता फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो फायनल मेरिट लिस्टचा नंबर असेल त्याचा वर्ण आणि आपले जे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले येणार आहे, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स त्याच्यावरनं तुमचे कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ जो असेल तो रात्री मी तुम्हाला अपलोड करेल. ठीक आहे. तर दोन्हीचं कम्पेअर करून म्हणजे दोन्ही वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाला आणि तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतरच आपण काय करणार आहे, ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणार आहे. ठीक आहे. आता कसं आहे की मागच्या वर्षीचा कट ऑफचा आपण रेफरन्स वगैरे घेऊ शकतो, बरोबर आहे. आणि मागच्या वर्षीचा वॅकन्सी मॅट्रिक्स पण रेफरन्स घेऊ शकतो. त्यापेक्षा बेस्ट वे काय राहील, तर या वर्षीचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघूया आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ याचा कंपॅरिझन करून तुमचा फायनल मेरिट लिस्ट कितीचा नंबर किती आहे त्याच्यावरनं तुम्हाला कॅपराऊंड वनचे कॉलेजेस कसे बनवायचे त्याचं डिटेल रात्री आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागायची वाट बघायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा फायनल मेरिट लिस्टचा नंबर, तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचा मेरिट नंबर किती आहे, EWS असेल तर EWSचा मेरिट नंबर किती आहे, असे टोटल मेरिट नंबर आपल्याला काय करायचे आहेत बघायचा आहे. आणि तुमचा मेरिट नंबरवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल ते कसं कंपेअर करायचं हे मी तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहेच. ठीक आहे. तसेच बघा, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरसाठी खूप जागा असतात वगैरे, है ना. तर या जागा ज्या आहेत त्या खूप कमी असतात विद्यार्थी मित्रांनो. फक्त 10%च जागा ह्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी असतात. त्याला म्हणत असतो आपण लॅटरल एंट्री. ठीक आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा ह्या 10% असतात फक्त. फर्स्ट इयरला जर 60 मुलांचा कट ऑफ असेल तर डायरेक्ट सेकंड इयरसाठी आपल्याला फक्त 6 जागा असतात. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा नाही आहे. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे रात्रीच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची लिंक पण त्याच्यावरती टाकेल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये नेमकं काय काय चेक करायचं आहे ते पण बघायचं आहे तुम्हाला. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रेव्हियन्स वगैरे सबमिट केलेला होता, ज्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीच्या समोर # किंवा डॉलरचा सिम्बॉल होता, तो सिम्बॉल जो आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये गेलेला असेल. ओके. तर फायनल मेरिट लिस्ट बघणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं किंवा फायनल मेरिट लिस्टचा नंबर आला तर तो आता कोणत्याच प्रकारे तुमचा चेंज होणार नाही. ठीक आहे. तर त्या मेरिट नंबरच्या बेसिसवरतीच तुमची ॲडमिशन होणार आहे, है ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधनं तर आपल्याला समजलंच की काय प्रॉब्लेम आहे काय नाही, पण त्याच्यापेक्षाही फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय चेक करायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहेच. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया रात्री. पण जर फायनल मेरिट लिस्ट लागली आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आला त्याच्यानंतरच मी तो कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.